जोपर्यंत महागौरी मातेसमोर दिवा लावला जात नाही तोपर्यंत मी अन्नाचा एकही कण ग्रहण करणार नाही। जर तू पूजा केली नाहीस तर आईची आणि माझ्या नात्यात दुरावा येईल। मीरा, अंबिकाताई, मला आत्ता तुझ्याशी नाही बोलायचंय, तू जा ना इथून। मीरा ऐक ना, 2 मिनिटं माझं ऐकून घे प्लीज। हे बघ मीरा, आता तू या घरची सून आहेस। या घरच्या काही प्रथा तुला पाळाव्याच लागतील। प्लीज महागौरी मातेची पूजा कर आणि दिवा लाव। मी देवी समोर का जात नाही याचं कारण माहिती आहे ना तुला, तरी सुद्धा तू हे मला सांगतेस? हो माहिती आहे मला, पण तुझी शपथ सध्यापुरती तरी तुला विसरावीच लागेल। नाही करू शकत मी असं। माझी बहीण जोपर्यंत मला सापडत नाही ना तोपर्यंत मी देवीचं तोंडही बघणार। मीरा, अगं मीच तुझी मीरा आजवर तिला तिची राधाताई कधीतरी भेटेल या आशेवर जगत आली। तिला जर कळलं की राधाताई या जगात नाहीये तर फार उद्ध्वस्त होईल माझी पोर। काय म्हणालीस तू? माझी बहीण? तू मानायचीस ना मला बहीण, प्रेमाने राधाताई सुद्धा म्हणायचीस। त्या नात्याने सांगतीये, ऐक माझं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, देवी पुढे दिवा लावायचा आणि तो दिवा विसता कामा नये, कळलं? नाही म्हणजे सॉरी, परत एकदा एक्सप्लेन कर। माया, किती विसरभोळी आहेस ग। अगं, महागौरी मातेची पूजा कशी करायची हे मी जवळजवळ आता 2दा का 3दा सांगितलं तुला। हो, किती मोठी प्रोसेस आहे ही, किती स्टेप्स आहेत ह्या। प्रोसेस काय प्रोसेस? हा, पूजा आहे ती पूजा, कळते का तुला? कशी आहेस ग तू माया? याच्यामुळे ती मीरा वरचढ ठरते। आत्या, आत्या काय आत्या? हे बघ, आतापर्यंत तू फक्त अथर्वाकडे लक्ष देत होतीस, पण तुझं लग्न झाल्यानंतर, तू इथे सून म्हणून आल्यानंतर तुला पुढे काय काय करायला हवंय, कुठल्या कुठल्या पूजा अर्चा करायला हव्यात, ही माहिती काढून घ्यायला नको? मी काय म्हणते आत्या, आपल्याकडे जास्त वेळ नाही हा, तर आता पूजेची प्रोसेस काय आहे ही सांगा मला। तुझं नीट लक्ष असेल ना तरच कळणार आहे तुला। सांगताय का? बघा, मी तुम्हाला खरं सांगू का, हे देवी पूजा वगैरे या सगळ्यामध्ये मला काही एक इंटरेस्ट नाही। हा, मला फक्त सगळ्यांसमोर माझं कौतुक झालेलं हवंय, माझी इमेज कशी छान झाली पाहिजे सगळ्यांसमोर। तुला काय वाटलं मला याच्यात खूप हौस आहे? हा, हे सगळं जाऊ द्या, मला फक्त सगळ्यांना हे प्रूव्ह करायचंय की या घरची खरी सून फक्त मी होते। ताई, मला काय वाटतं ना हे तुला नाही कळणार। कित्येक वर्ष मी माझ्या बहिणीची वाट पाहिली। तुला सुद्धा एक बहीण असती ना तर तुला कळलं असतं माझं मन। मीरा, मला कळतंय ग सगळं, तुम्ही आत्ता तुला सांगू शकत नाही। मीरा, तुला दिवा नाही लावायचाय? नको लावूस, काही हरकत नाही, मी लावते। फक्त देवघरात जायला मला तेवढी मदत कर। काय? देवघरात जायला तुला माझी मदत का हवी आहे? मीरा, मी एक आत्मा आहे। देवघरात देवळात मला असंच जाता येणार नाही। ताई, पहिल्यांदा तू आमच्या गावच्या देवळात मला भेटली होतीस। हो, पण मी बाहेर होते, तुझ्यामुळे मी देवळात आले, तुझा स्पर्श झाला म्हणून। या घरात यायला सुद्धा एक बंधन होतं।
अच्छा, तर यासाठी सुद्धा तू माझा फायदा करून घेतलास तर? हे सगळं आपोआप घडलं, मलाही नंतर लक्षात आलं हे सगळं. मीरा, आई काय म्हणाले की रामपुरे घरच्या सुनेने हा दिवा लावायचा. मी या घरची सून आहे आणि महागौरी मातेची भक्त सुद्धा. मी दिवा लावला तर तो विझणार नाही. फक्त मला देवघरात घेऊन चल. मीरा, आपल्या दोघींना एकमेकींच्या मदतीची गरज आहे. माया पूजा करायला तयार आहे ना. देवीची पूजा होतीये हे महत्वाचं. येस डॅड. आणि जोपर्यंत पूजा होणार नाही तोपर्यंत मंजिरी मामी काहीच खाणार नाही. दादासाहेब, काही काळजी करू नका, मंजिरी वहिनी आता उपाशी राहणार नाही. सून म्हणून मीराला जरी काळजी नसली तरी मायाला काळजी आहे वहिनींची. नाही म्हणजे मंजिरी मॅडमना असं अपसेट मी पूर्ण दिवस बघू शकत नाही. त्यामुळे मग मी विचार केला इट्स ओके, मी पूजा करते. मी दिवा लावून घेते, मग आपण पूजा करू. चल. चला चला, आधीच उशीर झालाय, सुरूच करू आपण. चला देवघरात. घ्या, आपल्या जीवाला घोर लावून ही भटकतीये घरभर. बाबा, मीरा वहिनी देवघरात गेलीये. मीरा, डोळे उघड. मी तुझी शपथ मोडू देणार नाही. मीरा, अगं डोळे उघड. विश्वास ठेव माझ्यावर.
भले तू देवघरात गेली असलीस तरी तुला दिवा लावता येणार नाही. आणि चुकून दिवा लावलास तर तो एका क्षणात विझून जाईल. कारण तुझी महागौरीवर श्रद्धा नाही आणि माझ्याकडे मार्जारीची शक्ती आहे. मीरा, आपण दोघी मिळून दिवा लावू. हात दे. रीत सांगा कसली बयाशी कशी देवीवर रुसली. हिच्या हट्टाची रीत सांगा कसली लेक अशी कशी मायेवर रुसली. गाडी पेटव. धरलाय अबोला घेतली या कट्टी कुणाला बी ऐक नाही पोर अशी हट्टी. हे हिच्याकडं देवी अशी बघतच राहाय. तिचं देहा. दर्शन हिला घ्यायचंच नाही. हो तुझ्या कानी काही सुद्धा सांगणार नाही. सबूत दे तुझ्या संग बोलणार नाही. जात तुझ्या गाभाऱ्यात एकरी रहाय. तुझं दर्शन मला घ्यायचंच नाही. दिवा कसा लावते? हिने शपथ मोडली का काय? मार्जारी, मीराने लावलेला दिवा विझवून टाकतो. कौल मिळायला नकोय. मार्जारी, तो जर का मिळाला तर मंदिरातला कार्यक्रम रद्द होणार नाही. ऐकतेस ना तू मार्जारी? विझेल तो दिवा. काहीतरी झालं पाहिजे आणि दिवा विझला पाहिजे लवकरात लवकर. हो ना. ह्रीं 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 विनाशकृतये क्लीं क्लीं क्लीं. विनाशकृतये क्लीं क्लीं क्लीं.
मार्शरी, दिवा का विझत नाहीये? का विझत नाहीये? मंजिरी नाही, आपण हा दिवा विझवू शकत नाही. मनुष्य आणि आत्मा एकत्र आल्यामुळे आपली शक्ती आधीच क्षीण झाली आहे. हा दिवा देवी महागौरीचा आहे. आपण तो विझवू शकत नाही. देवीची इच्छा असेल तेव्हाच तो विझेल. तेल संपत आलंय आणि दिवा अजूनही विझला नाहीये. याचा अर्थ मीराना देवापुढे दिवा लावला पण तो विझला नाही. याचा अर्थ देवीने कौल दिला. हो ना दामोदर काका, देवीने कौल दिलाय. याचा अर्थ मीरा वहिनीने ठरवल्याप्रमाणे आपण देवळात जाऊन अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करू शकतो. आत येऊ? या ना. थँक्यू. माझं ऐकून तू देवघरात दिवा लावलास. आईसाहेब आणि तुमच्या नात्यात कडवटपणा आला तर मलाही आवडलं नसतं. तुझी शपथ मोडली गेली आहे. तुला कदाचित वाटत असेल की तुझी बहीण तुला कधीच सापडणार नाही, पण डोंट वरी, मी शोधून काढेन तुझ्या बहिणीला. मलाच फारसं माहित नाहीये तिच्याबद्दल. तुम्ही कसं शोधाल तिला? तिचा एखादा फोटो असेल तुझ्याकडे. आठवणी सोडल्या ना तर माझ्याकडे काहीच नाही आता. या आठवणीच माणसांना जिवंत ठेवतात. तुला तुझ्या बहिणीचा चेहरा डिस्क्राईब करता येईल? त्याचं वर्णन करता येईल? हो, तिचा चेहरा सतत माझ्या डोळ्यासमोर असतो, पण लहानपणीच. हरकत नाही, आपण काहीतरी मार्ग काढूया. पण काही झालं तरी तुझ्या बहिणीला पण शोधूया.